आज मी देवाचं गोठणं देऊळवाडी येथे आलोय आणि येथे आज प्रथम वर्ष म्हणजे पहिल्याच वर्षी मागी गणेशोत्सव साजरा करण्यात आलाय आणि तो साजरा मोठ्या प्रमाणात केला। आज मला वाटतं 4था दिवस आहे आणि या कार्यक्रमाचे म्हणजे या संपूर्ण उत्सवाचे आयोजक म्हणून ज्यांनी काम केलंय ते आपले नरेश उर्फ बब्या शेलार आपल्या समोर आहेत। हे आपल्याला माहिती देणार आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। मला सांगा फक्त हा जो कार्यक्रम तुम्ही केलाय की मागी गणेशोत्सव साजरा केलाय आणि तो मोठ्या प्रमाणावर केलाय, मला वाटतं 4 दिवस इथे तुमचं हे सगळं चाललेलं आहे, तर आपण थोडीफार माहिती दिली तर बरं होईल। आपल्याला माहिती देत आहेत। नमस्कार, माझं नाव नरेश उर्फ बब्या शेलार, गाव देवाचं गोठणं देऊळवाडी। आमच्या संपूर्ण देऊळवाडीच्या वतीने हा प्रथमच की आमच्या मला वाटतं पंचकृषीमध्ये मागी गणेश उत्सव साजरा होत नव्हता आणि लोक म्हणजे करत नव्हते, पण आमच्या संपूर्ण वाडीच्या वतीने आणि मी फक्त व्यवस्थापक म्हणून या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडतो। आणि आज त्या पद्धतीने आज संपूर्ण वाडीने 28 तारीख पासून आज इथे संपूर्ण मंडपची तयारी, संपूर्ण कार्यक्रमाची तयारी या पूर्ण 28 तारीख ते बरोबर 31 तारीख पर्यंत आम्ही पूर्ण मंडपची पूर्ण जबाबदारी केली। लाइटिंग करताना सगळ्या गोष्टींनी आम्हाला संपूर्ण शासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। देवाचे कोणी ग्रामपंचायत असेल, आमचे इलेक्ट्रिकचे साहेब असतील, आमचे पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, या गावातील सर्व ग्रामस्थ असतील, या सर्वांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आमचा मागी गणेशोत्सव हा चांगल्या पद्धतीने पार पडतोय। आज आमचा पहिल्याच दिवशी आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रात असे गाजलेले कीर्तनकार बुवा म्हणजे शरद घागजी बुवा यांचं प्रथम कीर्तन झालं। त्याच्यानंतर आमचे नाट्याचे ठाकूर आणि हळेश्री बुवा यांचं दुसऱ्या दिवशी भजन झालं। त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आमचे पुण्याचे जोगळेकर बुवा यांचं कीर्तन झालं। आणि आज चौथ्या दिवशी आमच्या या कार्यक्रमाला पूर्ण देवाचं गोठणं असेल, गोवळ असेल, शिवणं असेल, संपूर्ण लोकांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम सुद्धा आमच्या वाडीने ठेवला। त्याचबरोबर पूर्ण लोकांसाठी महाप्रसाद हा सुद्धा येणाऱ्या सर्व भक्तांसाठी या गणेश जयंतीच्या निमित्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आज 4था दिवस आहे, त्या 4थ्या दिवशीचा कार्यक्रमासाठी राजापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध आणि कलाकार हे आमचे खूप लपलेले होते, ते म्हणजे एक आंबेकर म्हणजे बुवा आणि केळकर काका। आज यांचं इथे वाद्यसंगीत आणि आरती संग्रहालय हे सुद्धा इथे होणार आहे। तसेच आमच्या शेजारच्या देवाच्या गोठण्याच्या गावाच्या बाजूचं गाव म्हणजे आमचं शिवणे खुर्द गाव घराणं ते सुद्धा काल आमच्याकडे बरोबर 7:30 वाजता आरती छानपैकी आणि आज सुंदर आरती ऐकण्यासारखं या शिवणे गावाच्या वतीने आम्हाला इथे काल त्यांनी सहकार्य केल्याने। तसंच आमचं म्हणणं आहे, असंच वर्षानुवर्षे सर्वांनी पूर्ण गावातील पंचकृषीतील लोकांनी आणि आमच्या वाडीचं सहकार्य आहेच, तर या सर्व सहकार्याबद्दल ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो। आणि आज खरोखर चांगल्या पद्धतीने आम्हाला उत्स्फूर्त दिलाय आणि या खरोखर जागेसाठी आम्हाला ज्यांनी जागा दिली उपलब्ध करून ते म्हणजे आमचे जयवंत कृष्णा गाडी यांनी आम्हाला ही सर्व जागा उपलब्ध करून दिली। आणि तसंच वाडीतील सर्वांचं आम्हाला सहकार्य चांगल्या पद्धतीचं आहे असं आम्ही सर्वांसमोर सांगतो। त्याच्याबरोबर आम्हाला असंच दरवर्षानुवर्ष अशा चांगल्या पद्धतीचं संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांनी, गावातील लोकांनी आणि आमची पूर्ण देऊळवाडी हे एकोप्याने सर्व या पद्धतीचं आज आमचं काम करतोय। त्यामुळे आम्हाला कसली कुठलीही भीती वाटत नाही, सगळ्या पद्धतीचं चांगलं आम्हाला सहकार्य मिळतंय। आणि आज एवढं सगळं आज एवढा महाप्रसादाला तुम्हाला आज लाईन बघायला मिळत असेल, त्याच कमीत कमी 1000 ते 1200 लोक आमच्याकडे आज महाप्रसादाला आलेले आहेत। तर त्या सर्वांना महाप्रसाद आमच्या देऊळवाडीच्या वतीने सर्वांच्या सहकार्याने हा सर्व आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि म्हणून आपण जर कुठेतरी एक नवीन कार्यक्रम करत असताना कुठेतरी आपली तरुण पिढी इकडे तिकडे जर वळली गेली असेल तर ह्या श्रीरामाचं जप घेऊन श्रीरामाच्या या कुठेतरी नामस्मरण व्हावं म्हणून चांगल्या पद्धतीचे इथे कार्यक्रम आम्ही इथे केले जातात। आणि म्हणून आम्हाला सर्वांचं पूर्ण आज आम्हाला देवाच्या गोठण्याचं सहकार्य आणि देऊळवाडीच्या सहकार्य सर्वांच्या सहकार्यामुळे आज आमचा कार्यक्रम आज संपन्न होतोय। आणि तसेच उद्या 5 तारीख आहे, तर तिची सुद्धा मिरवणूक आम्हाला देऊळवाडी ते आमची ठुमरेवाडी
इथे त्याचं मिरवणूक संध्याकाळी 5 ते 6:30 दीड तासाची मिरवणूक आहे. आणि आम्हाला सर्वात मोठं सहकार्याचं मोलाचं हे असतील तर आमचे मूर्तीचे कलाकार, एक बघा मूर्त्या छानपैकी आम्हाला दिल्या आहेत, ते म्हणजे कलाकार संजय धोंडू नाटेकर, देवाच्या घोटण्याचे सुपुत्र आहेत आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी सहकार्य केलंय. अशा पद्धतीचं आम्हाला सहकार्य करावं एवढं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. हा जेवला हे येणारे माहिती नव्हते आम्हाला, काय माहिती अचानक पुढे आपलं काही तयारी नाही बोलायचं काय बघितलं पब्लिक हळदी कुंकू कार्यक्रम चालू आहे. किती पब्लिक बघितलं. टोटल पंचक्रोशीतली लोक आज येथे हळदी कुंकूसाठी आलेली आहेत. हे महिला मंडळ. ठीक आहे, आपण खूप छान माहिती दिली. म्हणून मी लोकांना प्रत्येक वेळी माझ्या या युट्यूब चॅनल माध्यमाद्वारे सांगत असतो की आमचं कोकण किती सुंदर आहे, कोकणातली माणसं किती प्रेमळ आहेत, कोकणातल्या माणसाने एकत्र राहण्यासाठी सतत प्रयत्न करतायत. आणि मुंबईवरून जी माणसं येत आहेत, जी मुंबईला कोकणकर म्हणजे आपल्या कोकणातली लोक आहेत, त्यांनी सुद्धा या कोकणकडे लक्ष द्यायला हवा, तरच हे कोकण टिकेल. आणि अशातलाच एक प्रयत्न आमचे हे शेलारजी करतायत, त्यांना सुद्धा सर्वांनी मदत करतायत आणि सर्वांनी मदत करायला हवी असं मी पुन्हा पुन्हा सांगेन. आपण पाहू शकता की आता ही फक्त दर्शनासाठी लाईन आहे. आज 4था दिवस आहे. आज जवळजवळ 1000-1200 भक्त येथे प्रसाद घेऊन गेलेले आहेत आणि हा कार्यक्रम खरोखर खूप सुंदर रीते पार पाडला आहे. आणि खरंच असा कार्यक्रम केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो.